दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट लॉन्च केल्या 35,440 कोटींच्या 2 योजना। आता फक्त 30 दिवसात होणार जमीन मोजणी। महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय। लाखो जमीन मोजणी प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार। मराठीचा द्वेष करणाऱ्या महिलेला मनसेने शिकवला धडा। परप्रांतीय महिलेचा मराठी व्यक्तीला धक्का। व्यक्ती मराठीत बोलल्याने परप्रांतीय महिलेकडून शिवीगाळ। मनसेने धडा शिकवताच परप्रांतीय महिलेने मागितली माफी। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम। महामार्गावरील वेताळ, बांबर्डे आणि पणदूर येथील खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसात खड्डे जैसे थे। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता। बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालय सक्रिय। सर्व शाळांची सुरक्षा तपासणी। पोर्टल प्रसिद्धीचे आदेश। 15 ऑक्टोबरपर्यंत शाळांची माहिती अपलोड करणे बंधनकारक। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील शाळेतील मुख्याध्यापकाची आत्महत्या। टीईटी परीक्षेमध्ये अपयश आल्याने उचलले टोकाचे पाऊल। मुंबईत भीमसैनिकांकडून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध। सरन्यायाधीशांच्या फोटोला दुग्धाभिषेक तर 2 गाढवांना वकील राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांचे फोटो घालून मिरवणूक। सोलापूरमध्ये भोंदूबाबाकडून 1,87,00,000 फसवणूक। जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत एका व्यक्तीची केली फसवणूक। भोंदूबाबाला पोलिसांनी केली जेरबंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।